तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दरेगाव परिसरातील वनविभागाच्या हद्दीत मेंढपाळ पशुधारकांकडून विनापरवानगी अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे। संबंधित वन क्षेत्रात झाडांची तोड करून कच्चे व पक्के घरे उभारण्यात आली असून लोखंडी पोल व जाळ्या लावून जागेवर कायमस्वरूपी ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मागील वर्षापासून या वनक्षेत्रात अतिक्रमणाचे प्रकार वाढले असून वनजमिनीचा वापर निवासी स्वरूपात केला जात आहे। यामुळे वनसंपत्तीचे नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। दरम्यान काही नागरिकांनी वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा संगनमतामुळे अतिक्रमण वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे। मात्र या आरोपांबाबत वन विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही। दरेगावसह परिसरातील डोंगराळ वन भागात नियमित गस्त व प्रभावी देखरेख होत नसल्याने अशा प्रकारच्या अतिक्रमणांना चालना मिळत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी, तसेच वनजमिनीवरील कथित अतिक्रमण तातडीने हटवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता आप्पासाहेब भावले, पैठण।